पुढची बातमी. मराठी भाषा, मराठी खाद्य संस्कृती आणि महाराष्ट्राचे सण उत्सव दिल्लीमध्ये अधिक व्यापक स्वरूपात साजरे व्हावेत यासाठी आता राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसंच दिल्लीमध्ये नव महाराष्ट्र एम्पोरियम सेंटर उभारण्यासह गणेशोत्सव, शिवजयंतीसाठीही सरकारकडून सहकार्य केलं जाणार असल्याची माहिती उद्योग आणि भाषा मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि दिल्ली जवळ आणण्याचं काम जे आहे ते तुम्ही करताय, परंतु आता तुमच्या डोळ्यासमोर कोणते महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत की जिथे काम करणं आवश्यक आहे? कारण काय की इथे दिल्लीमध्ये भरपूर लोक आहेत, मग ते अधिकारी आहेत, ते आपले इथे व्यापारी आहेत, रहिवासी आहेत, मराठी जन आहेत, त्यांच्यासाठी काय करणार? दिल्लीमध्ये येताना मी राज्यगीतातलं एकच वाक्य डोळ्यासमोर ठेवतो, दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि महाराष्ट्रामधलं आजचं रक्तदान शिबिर जर आपण बघितलं तो त्याच्यातलाच भाग होता. इथे मराठी एम्पोरियम जे आहे तिथली परिस्थिती अतिशय दुर्दैवी झालेली आहे. ते बांधण्यासाठी 5-6 कोटी रुपये आता आम्ही खर्च करतोय. इथला जो महाराष्ट्रातला माणूस आहे त्याला त्याची संस्कृती जोपासायची असेल, त्याला सण चांगल्या पद्धतीने उत्सव साजरे करायचे असतील आणि महाराष्ट्रातला खाद्यपदार्थ असेल, महाराष्ट्रातली परंपरा असेल, ही जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं त्या मराठी एम्पोरियम मधनं काही गोष्टी विक्री झाली पाहिजे. आणि तिथं आमचं ऑफिस देखील आम्ही करतोय. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये त्या ऑफिसमधनं विविध कार्यक्रम राबवले जातील, मराठी भाषेचे कार्यक्रम राबवले जातील, उद्योजकांसाठी कार्यक्रम राबवले जातील आणि एक मराठीचं जसं महाराष्ट्र सदन सेंटर बनलेलं आहे तसं मराठी एम्पोरियम हे देखील सेंटर बनेल. पण मराठीचे खाद्यपदार्थ जे आहे ते दिल्लीमध्ये सहसा मिळत नाहीयेत, मग त्यामुळं काय असणार की एखादं इथं खाद्य संस्कृती सुरू करण्यासाठी फूड फेस्टिवल किंवा असं काय घेण्याचा विचार आहे का? मराठी एम्पोरियम पासून आम्हाला कडून आम्हाला आंबा महोत्सव सुरू करायचा आहे, खाद्य महोत्सव सुरू करायचा आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या वस्तू जे इथं अपेक्षित आहेत, म्हणजे नुसतं महाराष्ट्रीयन लोकांना नाही तर दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रत्येक राज्यातल्या माणसाला जर महाराष्ट्रातली कुठची वस्तू पाहिजे असेल तर त्या महोत्सवामध्ये तुम्हाला मिळू शकेल. आज मी काही गणेश मंडळांना देखील भेटलो, परवा देखील भेटलो होतो. त्या गणेश मंडळाची संस्कृती ही आमच्या कोकणातनं सुरू झाली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याच्यामुळे ती देखील मंडळं जी आहेत ही सक्षम झाली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती ही गणपतीच्या उत्सवातनं अख्ख्या जगभराला दिसली पाहिजे, हा देखील माझा प्रयत्न राहणार आहे. गणपती असेल, शिवजयंती असेल, मोठ्या उत्साहामध्ये करण्यासाठी काय डोळ्यासमोर आराखडा आहे? कारण JNU मध्ये सुद्धा भव्य तुम्ही पुतळा करताय, पण तिथे वेगवेगळी मंडळं पण आहेत, त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं? मागच्या वेळी मी या मंडळांना सगळं एकत्र केलं होतं. सगळ्यात मोठी अडचण त्यांना आर्थिक अडचण जर असेल तर मराठी भाषा विभागामार्फत ती संस्कृती जोपासण्यासाठी मी निधी उपलब्ध करून देणार आहे. JNU मध्ये देखील 10 कोटी रुपये पुतळा आणि सुशोभीकरणासाठी आम्ही मंजूर केलेत. पुढच्या दौऱ्यात ती देखील मिटिंग घेऊन मी ते फायनल करणार आहे. आणि महत्वाची गोष्ट की कुसुमाग्रजांचं अध्यासन केंद्र JNU मध्ये सुरू झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावरचा अभ्यासक्रम सुरू झालाय. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये महादजी शिंदेचा देखील इतिहास आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या इतिहासाला अनुरूप महाराष्ट्र ह्या दिल्लीमध्ये दिसला पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्र सदनमध्ये आपण उभे आहोत, परंतु हा जर पुतळा पाहिला तर यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आहे, बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, परंतु ते पुतळे जर पाहिले तर जी प्रतिमा होती तर त्या नुसार दिसत नाहीयेत. अनेकांची ही खंत आहे. नाही, ही खंत योग्य जर असेल तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन, मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करेन. कारण शेवटी आपली ही जी व्यक्तिमत्व आहेत ही देशाला आदर्श देणारी अशी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या व्यक्तिरेषा देखील अतिशय तशाच पद्धतीनं सुबक पद्धतीनं असल्या पाहिजेत. हा जर कोणाची इच्छा असेल तर काही चुकीची नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जे मुख्यमंत्री येतील तर अशा एका बैठकीचं मी आपल्या सहित नियोजन करेन आणि त्याच्यानंतर आपण सकारात्मक दृष्टीने वाटचाल करू. तर हे होते उदय सामंत. दिल्लीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती कशा पद्धतीने दिल्लीमध्ये ठळकपणे उठवून दिसेल यासाठी वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते केले जात आहेत. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी काही व्यक्तीबद्दल जे वक्तव्य केले जात आहेत ते चुकीचे आहेत, त्यांच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत असं सुद्धा उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.